नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे मान्सून संदर्भात. अर्धा जून महिना संपत आलाय तरी देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आता शाळा सुरू झाल्यात. पण ज्या पावसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो पाऊस नेमका कुठे गायब झालाय? हवामान खात्याने तर सांगितलं की मान्सून वेळेवर येणार, मग महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अजूनही कोरडा दुष्काळ का जाणवतोय? जाणून घेऊया यामागचं सर्व कारण. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या पावसात शिंप भिजून जातो. पण यंदा जूनचा तिसरा आठवडा उजडला तरीही मान्सूनचे ढग जिथल्या तिथेच थांबले आहेत. त्याचा पुढील प्रवास पूर्णपणे रखडला असून हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या मान्सूनची गती कमालीची मंदावली. याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे आपल्या समुद्रातील शांतता. पाऊस पडण्यासाठी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण व्हावे लागते. तिथून दमट वारे व्हावे लागतात. पण दुर्दैवाने सध्या हे दोन्ही समुद्र पूर्णपणे संत आहेत. तिथे कोणतीही मोठी हालचाल दिसत नाहीये. जोपर्यंत समुद्रात पावसाला पोषक वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत मान्सूनचे वारे पुढे सरकणे कठीण आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 20 जूननंतर हे वारे हळूहळू पुढे सरकण्याची देखील शक्यता आहे. पण तोपर्यंत आपल्याला केवळ वाटच पाहावी लागणार आहे. आता आपण मुख्य कारणाकडे वळूया, ज्याने आपला पाऊस पळून नेलाय. ते कारण म्हणजे वैश्विक हवामान बदल म्हणजेच अल निनोचा प्रभाव. तर आता प्रश्न पडलाय की अल निनो नक्की काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाणी जेव्हा गरजेपेक्षा जास्त गरम होते, तेव्हा त्या स्थितीला अल निनो असे देखील म्हणतात. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे जगभरातील हवेच्या चक्राकार आणि वाऱ्यांच्या दिशेवर याचा खूप वाईट परिणाम होतो. चला तर मग पाहूया की सध्या महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती आहे. जर आपण किनारपट्टीचा भाग म्हणजेच कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरचा विचार केला, तर इथे केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई, ठाण्यामध्ये देखील मुसळधार पावसाचे कोणतेही संकेत नाहीये. फक्त काही मिनिटांसाठी हलक्या सरी येऊ शकतात.